भारत आणि ऑस्ट्रिया यांचा लोकशाही आणि कायद्याच्या राज्यावरचा दृढ विश्वास हा सामायिक संबंधांचा महत्त्वाचा धागा आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। पंतप्रधान आणि ऑस्ट्रियाचे चान्सलर कार्ल नेहमर यांच्यात झालेल्या बैठकीनंतर संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते। परस्पर विश्वास आणि समान हितसंबंधांमुळे दोन्ही देशांमधल्या संबंधांना अधिक बळ मिळाले। या संबंधांना राजनैतिक दिशा द्यायचा निर्णय आम्ही आजच्या बैठकीत घेतला, असं पंतप्रधान म्हणाले। हमने आपसी सहयोग को और मजबूत करने के लिए नई संभावनाओं की पहचान की है। हमने निर्णय लिया है कि संबंधों को स्ट्रैटेजिक दिशा प्रदान की जाएगी। आने वाले दशक के लिए सहयोग का खाका तैयार किया गया है। यह केवल आर्थिक सहयोग और निवेश तक सीमित नहीं है। इंफ्रास्ट्रक्चर विकास, इनोवेशन, रिन्यूएबल एनर्जी, हाइड्रोजन, वाटर एंड वेस्ट मैनेजमेंट, आर्टिफिशियल इंटेलिजेंस, क्वांटम जैसे क्षेत्रों में एक दूसरे के सामर्थ्य को जोड़ने का काम किया जाएगा। असलेले संघर्ष, मग ते युक्रेन रशिया असोत किंवा पश्चिम आशियातली स्थिती, या सर्वांवरती यावेळी चर्चा झाली। हा युद्धाचा काळ नाही याचा मी पुनरुच्चार करतो, असं पंतप्रधान म्हणाले। आम्ही संयुक्तपणे सर्व प्रकारच्या दहशतवादाची कठोर निंदा केली। तसंच संयुक्त राष्ट्र आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये सुधारणा होऊन त्यांना काल सुसंगत आणि अधिक प्रभावी बनवण्यासाठी दोन्ही देशांनी सहमती व्यक्त केली, असंही त्यांनी सांगितलं। हवामान बदल, जैवइंधन सहकार्य अशा भारताच्या उपक्रमांमध्ये सहभागी व्हायचं निमंत्रण पंतप्रधानांनी ऑस्ट्रियाला दिलं आहे। पंतप्रधान मोदी यांच्यासोबतची बैठक अत्यंत फलदायी ठरल्याचं चान्सलर नेहमर यांनी सांगितलं। भारत आणि ऑस्ट्रिया दरम्यानचा व्यापार अधिक वाढवण्यासोबतच पर्यावरण, डिजिटलीकरण, नागरी तंत्रज्ञान अशा विषयांवरती सहकार्य करण्याबाबत आपली सहमती झाल्याचंही ते म्हणाले। या बैठकीनंतर दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीत भारत ऑस्ट्रिया संयुक्त व्यावसायिक परिषद झाली। या बैठकीला दोन्ही देशातल्या 40 कंपन्यांचे कार्यकारी प्रमुख उपस्थित होते।